गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधूंमध्ये युती होणार असल्याची जोरदार चर्चा रंगत असताना आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी वेग घेऊ लागली असतानाच महाविकास आघाडीत मतभेद उफाळलेत. का तर राज ठाकरेंच्या मनसेला महाविकास आघाडीत सामावून घेण्यास काँग्रेसने ठाम विरोध दर्शवला. होय, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी असं म्हटलंय की महाविकास आघाडीला आणि काँग्रेसला आता नव्या भिडूची आवश्यकता नाहीये. त्यामुळे त्यांच्या या विधानामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीच्या चर्चेला मोठा धक्का बसलाय. इतकंच नाही तर यावर मनसेच्या नेत्यांनी देखील प्रत्युत्तर दिलंय. त्यामुळे आता जर कधी ठाकरे बंधूंची युती झाली तर या युतीनंतर मवियाचं काय होणार याची चर्चा आता रंगली आहे. याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. दरम्यान तुम्ही चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर तेवढं क्लिक करा आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर राज्याच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांनी चांगलाच जोर धरलाय. कारण हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून एकत्र आलेल्या दोन ठाकरे बंधूंची गेल्या काही महिन्यात 4 ते 5 वेळा भेट झाली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये मनसे आणि ठाकरेंची शिवसेना युती करणार यावर अनेक तर्कवितर्क लावले जाऊ लागले. दरम्यान उद्धव ठाकरे असो, संजय राऊत असो, त्यांनी युती संदर्भात बऱ्याचदा सूचक विधानं केली आहेत. आता नुकतंच संजय राऊत म्हणाले होते की राज ठाकरे उद्धव ठाकरेंची युती ही दिल दिमाग से बनी हुई है, असा दावा संजय राऊत यांनी केला. संजय राऊतांच्या दाव्यामुळे ठाकरे बंधूंची युती जवळपास निश्चित मानली जाते. त्याचबरोबर अगदी कालच संजय राऊतांनी मवियामध्ये सगळं उत्तम चालल्याचं म्हटलं होतं. परंतु आता ऐन आगामी स्थानिक निवडणुकांच्या तयारीत महाविकास आघाडीत मतभेद असल्याचं स्पष्ट दिसून आलंय. कारण काँग्रेसने राज ठाकरेंच्या मनसेला महाविकास आघाडीत सामावून घेण्यास ठाम विरोध दर्शवला आणि महत्त्वाचं म्हणजे संजय राऊतांच्या कालच्या विधानानंतर लगेचच काँग्रेसकडून हे विधान आलंय. एका मुलाखतीत बोलताना हर्षवर्धन सपकाळ यांनी राज ठाकरेंच्या मनसेला महाविकास आघाडीत सामावून घेण्यास स्पष्ट नकार दिला. हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की इंडिया आघाडी सोबत आमच्या वाटाघाटी या स्थानिक पातळीवर होणार आहे. त्यामुळे जिल्हा, ब्लॉक आणि नगरपालिका पातळीवर आमचं स्थानिक नेतृत्व निर्णय घेईल. त्यांच्या निर्णयावर आम्ही या सर्व गोष्टी सोडलेल्या आहेत. त्यामुळे नवीन भिडूची आता आवश्यकता काँग्रेस आणि महाविकास आघाडीला नाहीये, असं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलंय. त्यामुळे त्यांच्या या भूमिकेमुळे काँग्रेसचा मनसे विरोध स्पष्ट दिसून आला. आता ठाकरे बंधूंची युती झाल्यास महाविकास आघाडीचं काय होणार असा प्रश्न आता निर्माण झालाय. दरम्यान हर्षवर्धन सपकाळ यांनी मनसेला महायुतीत घेण्यास नकार घंटा वाजवल्यानंतर मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलंय. त्यांनी थेट काँग्रेसला विचारणा केली आहे आणि म्हणाले मुळात मनसेला महाविकास आघाडीत घ्या अशी परवानगी मागायला काँग्रेस पक्षाकडे कोण गेलं होतं? आमच्याकडूनही त्यांच्याकडे कोणीही गेलं नव्हतं, असं मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी म्हटलंय. शेवटी एक लक्षात घ्या, अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष आता मुंबई, पुणे आणि ठाणेच्या स्थानिक निवडणुकांवर लागलं असताना आता हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेसचा मनसे विरोध अधोरेखित झालाय. त्यामुळे आता ठाकरे बंधूंची युती झाल्यास महाविकास आघाडीचं काय होणार असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात निर्माण झालाय. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला.